तर आता शिष्टमंडळाची बैठक झालेली आहे। आता या पत्रकार परिषदेची सुरुवात होईल। अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। जयंत पाटील, उद्धव ठाकरे आहेत, बाळासाहेब थोरात, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार यांची ही आता संयुक्त पत्रकार परिषद। या पत्रकार परिषदेत आता त्यांच्याकडून काय मुद्दे मांडले जातील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। याआधी निवडणूक आयोगासोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक पार पडली। अनेक मुद्दे या बैठकीत उपस्थित करण्यात आले। तब्बल 1.25 तास ही बैठक चालली। तर त्यानंतर आणखी एक शिष्टमंडळाची बैठक झाली आणि त्यानंतर आता वायबी सेंटरमध्ये ही पत्रकार परिषद होती। आपला नियोजनाचा भाग आहे की नियोजन आपण हे होतं की शिवालयामध्ये पत्रकार परिषद होणार आहे। त्यानुसार 2 तास आधीपासून सर्वांनी लावले होते। आमची सर्वांची विनंती आहे आता परत शिवालयात जायचं का? नाही सर, आम्हाला काय हरकत नाही सर। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे जे सांगण्यात आलं होतं, आम्ही याच्या कार्यावर निषेध करतो। पक्षाला विचारलं, पक्षातर्फे सांगण्यात आलं की तुम्हाला अशी कुठली सूचना दिली नव्हती किंवा अशी प्रयत्न नव्हती। मग संजय राऊत साहेबांनी केलेलं पाहिजे तिथे पाहिजे तसं परपडून दिलं जातं, या त्यांचं चुकीचं आहे। ऐका, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, पण आम्ही जो विषय घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना गृहीत धरलं जातंय, त्याच्या विरुद्ध आवाज उठवत आहे। त्याच्यामुळे कृपा करून तुम्ही सुद्धा सहकार्य करा, कारण लोकशाहीचा तुम्ही सुद्धा एक स्तंभ आहात। त्याच्यामुळे थोड्या एकमेकाच्या अडचणी समजून घेऊन आपण पुढे जायला पाहिजे। तर तुम्ही तुमची अडचण बरं ठीक आहे, चला आता सुरुवात झालेली आहे। आपण रोल चलो। महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांच्या वतीने मी आपणा मुंबईच्या सगळ्या पत्रकारांचे, मीडियाचे स्वागत करतो। अपुऱ्या जागेमुळे ही जागा बदलून चव्हाण सेंटरला आणावी लागली आणि त्यामुळे आपलाही थोडासा गोंधळ झाला। पुढच्या वेळी असा गोंधळ होणार नाही याची काळजी घेतली जाईल। आपल्याला जर कोणाला नाही, बऱ्याच लोकांना त्रास झाला असेल तर याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। आम्ही सर्व विरोधी पक्ष महाराष्ट्रातले काल चीफ इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचं जे आहे त्यांना भेटायला गेलेलो। त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि निवेदनात त्यांना आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यातल्या अनंत चुका दाखवल्या। अनंत चुका दाखवल्यानंतर त्या ठिकाणी CEO यांनी आम्हाला असं आश्वासित केलं की केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं हे सगळं म्हणणं आम्ही पाठवतो। या याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर सुरुवात करू। दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र निवडणूक आयोग जो आहे, राज्य निवडणूक आयोग, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत असं त्यांनी सुचवल्यामुळं आज त्यांचे प्रश्न आणि दोघांचे प्रश्न मिळून आज आम्ही त्यांची भेट घेतली। कालच्याप्रमाणे सर्वच विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी गेले। काही महत्त्वाचे एव्हिडन्सेस आम्ही दाखवले, काही पुरावे त्यांना दाखवले आणि त्या पुराव्याच्या सहित आम्ही आज त्यांना काही माहिती दिली। या पुराव्याच्या बरोबरच आम्ही त्यांना पत्रही दिलेलं आहे।
पत्र देत असताना मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांचे पत्ते अपूर्ण चुकीचे घातलेले आहेत, घर क्रमांक चुकीचे आहेत, तसेच प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती त्या मतदार यादीत नोंद आहे ती त्या पत्त्यावर राहत नाही. मी काही उदाहरणं त्यांना दिली. त्यामध्ये मुरबाडमध्ये जे मतदार आहे मुरबाड मतदारसंघामध्ये, त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचं एक घर आहे. 400 मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, म्हणजे घर नंबर डॅश आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर 211 वरती 450 मतदारांचं घर क्रमांक 0 लिहिलेलं आहे. कामठी विधानसभामध्ये देखील 867 मतदारांचं घर निरंक आहे, घर नंबरच नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत, म्हणजे एका व्यक्तीला 8-8, 5-5, 4-4 वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे. एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती, पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली. त्यामुळं नालासोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव वेगळ्या एपिक नंबर ID सह 6 वेळा नोंदवलेलं आहे. आणि आपणच 12 ऑगस्टला विविध न्यूज चॅनलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं. 12 ऑगस्टला आपण दाखवलं. दुपारी 3 वाजता आमच्या पक्षाने, आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं तर आपण म्हणतात ती वस्तुस्थिती याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन. आणि 6 वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची, म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं. आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता, दुपारी 3 वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता, तर सकाळी दुपारी 3ला ती नावं असतात, 6ला ती नावं जातात. आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कुणी काढली, कुणी त्यावर तक्रार केली, तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली, आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली. आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे. आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो, मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाही आहे, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे. आम्ही त्याचबरोबर त्यांना हेही दाखवलं की एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत. आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक 3829 या घरामध्ये 813 मतदारांची नोंद आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या घरात 869 मतदारांची नोंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते, किती पुरुषांनी मतदान केलं, किती महिलांनी मतदान केलं, हे दर तासाला जाहीर होतं. विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या आणि संध्याकाळी 5 नंतर कुणी किती मतदान केलं हे कधीच जाहीर करण्यात आलं नाही. एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल टॅली जाहीर करण्यात आली. हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे. आणि आम्ही विधानसभेला ज्या मतदार याद्या पाहिल्या, ज्या मतदान याद्यांनी हा निकाल आला, त्याच मतदार याद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थात वापरल्या जाणार असतील तर हा प्रचंड घोळ तसाच पुढे चालू राहतोय. आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी CO यांना मागणी केली की या मतदार याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत. ताबडतोबीने त्या दुरुस्त करा. तुम्ही 3 दिवस 4 दिवस वाढवून मुदत हे चालणार नाही. किमान या मतदार याद्या पूर्ण तपासा. जे ज्या घरात राहत नाहीत त्यांची नावं त्यातून काढून टाका.
बोगस मतदान काढून टाका. एक आमदार परवाच जाहीरपणाने सांगितलं त्यांनी की 20,000 मतदार मला बाहेरून आणावे लागले, ते मी आणले आणि मग माझा विजय झाला. हे विरोधी पक्ष सत्तात असणारे आमदारच जाहीरपणाने सांगतायत. याची नोंद घ्या, हे आम्ही त्यांना सांगितलं. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढं माननीय बाळासाहेब थोरात साहेब, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. माननीय जयंतरावांनी आपल्याला सविस्तर पद्धतीने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे सीओ त्यांना आम्ही भेटलो. आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलो. विधानसभेच्या वेळेस ज्या मतदार याद्या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड दोष होते. आम्ही त्याच कालखंडामध्ये योग्य वेळी योग्य व्यक्तीनं योग्य ठिकाणी हे सांगितलं होतं का याच्यामध्ये दोष आहेत. त्याचं काहीही उत्तर आम्हाला आलेलं नाही. निवडणूक झाली, त्या दोषासहित झाली. असे काही दोष का जे माननीय जयंतरावांनी सांगितलं की 20,000 मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं, हे आता आमदार सांगतायत, असे दोष आहेत. काहींचे नाव वगळले गेले, काहींचे परत परत नावं ते दिसत आहेत, पत्ते चुकीचे आहेत, एका घराच्या नावावर अनेक आहेत. समजा माझं एखादं कॉलेज आहे किंवा माझं कॉलेजचं हॉस्टेल आहे, त्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आलेले देशातून आलेले मुलं सुद्धा माझे मतदार, असं होणार असलं निवडणूक आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते मी शेवटच्या क्षणापर्यंत आणि ही तक्रार करून त्याची दखल नाही अशी अवस्था, या असे अनेक घोटाळे घेऊन ही मतदार यादी विधानसभेची होती. आता ती खरं जे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर 1 जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिलेली, त्या अगोदर कोणतंही पुनर्विलोकन जे असतं ते 6-7 महिन्यामध्ये करण्यात आलेलं नाही. कोणत्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या नाही. पुन्हा नवीन नावं नोंदण्याकरताची मोहीम करण्यात आली नाही आणि त्यामुळे सगळ्या दोषासहित 1 जुलैला ती मतदार यादी ही राज्य आयोगाला दिलेली आहे. आणि म्हणून आमचं असं इच्छा होती की हे चुकीचं, हे दुरुस्त तुम्ही केलं पाहिजे होतं, केलेलं नाही. ती जबाबदारी केंद्रीय आयोगाची होती, निवडणूक आयोगाची, त्यांनी काहीच केलेलं नाही. आता राज्य निवडणूक आयोग म्हणतो आमची जबाबदारी नाही. आता ह्या घोळामध्ये तशी त्या दोषी असलेली पूर्णपणे यादी ही मतदानाला जाणार आहे, या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. ही काही निकोप निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही. यामुळं हे खरं आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी हे विषय देश पातळीला घेतलेले आहेत. त्याच्यात महाराष्ट्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्या मांडत असताना जो मुद्दा माननीय जयंतरावांनी मांडला की हे कुणीतरी दुसरे ज्यांच्याकडे पासवर्ड दुसरीकडे दिलेले आहेत ते हे सगळे हँडल करतायत ऑनलाईन पद्धतीनं, असं सुद्धा दिसतंय. हे पुराव्यासह माननीय राहुलजींनी दाखवलेलं होतं. ही वस्तुस्थिती, याच्यावर निवडणूक आयोग उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून आम्ही या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचा निवडणूक आयोग या दोघांनाही भेटलो, एकत्रित बैठक केली, परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही. त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीला, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे माझ्या मते जनतेला सुद्धा मान्य नाही झालं पाहिजे. निकोप निवडणूक हा आपला पाया आहे लोकशाहीचा, तोच उद्ध्वस्त करण्यास निघालेला आहे. याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असले पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही ही भेट आम्ही घेतलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.